करतो. सर्वांना विनंती आहे, आपली दोन्ही लाडकी नेतृत्व या ठिकाणी आलेत. आपण सर्वांनी उभं राहून जोरदार करा, टाळ्या वाजवून माननीय उदयजी सामंत साहेब, आदरणीय भैयाजी सामंत साहेब यांचं आपण स्वागत करूया. स्वागत आहे साहेब आपलं खूप खूप. मी विनंती करतो माननीय उदयजी सामंत साहेब आणि भैयाजी सामंत साहेबांना की या ठिकाणी मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणं. हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन झाले. छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, आनंद दिघे साहेबांचा, आजचा पक्षप्रवेश म्हणजे मूळ शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक मूळ सेनेमध्ये या ठिकाणी येता आलेले आहेत. अतिशय आनंदाचा सोहळा या ठिकाणी आहे आणि बांधवांनो, आपण अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. विकासाचं पर्व आपल्याच बरोबर अतिशय झंझावात असा संपूर्णरित्या चांगल्या पद्धतीचं पर्व आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांच्या छायेखाली त्यांच्या समवेत आपण काम करताना चंदन खानविलकर कृपया या 2 मिनिटं बोलणार. त्याचप्रमाणे चेतन बाळकृष्ण खांदारे यांचा देखील आता पक्षप्रवेश झाल्याबरोबर त्यांना देखील नियुक्तीचं पत्र आहे. त्यांची नियुक्ती अशी आहे, उपतालुका संघटक आजगे जिल्हा परिषद गट. मी विनंती करतो मंत्री महोदयांना की आपल्या हस्ते त्यांना देखील आपण सन्मानित करावं. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात आपल्याला या राज्यात विविध योजना, विविध विकास कामे आपल्याला पाहायला मिळाली अशा आदरणीय सर्वांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित या राज्याचे उद्योग मंत्री तथा या लांजा राजापूर मतदारसंघाला ज्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पाहायला मिळाली असे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या आपल्या सिंधुरत्न योजनेचे सदस्य तथा आपल्या लांजा राजापूर मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय किरणजी सामंत या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय या शिवसेना विभाग क्षेत्र प्रमुख आदरणीय राजू गुरु, तालुका प्रमुख संदीप देसाई व व्यासपीठावरील सर्व मान्यवर. खरं तर
मी या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्यावर विश्वास ठेवून आदरणीय किरण भाया सामंत यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो, जेणेकरून ज्यांनी या विकासाच्या गंगेला महत्व देऊन आज या ठिकाणी पक्षप्रवेश केला. सर, सांगायला झालं तर आज खरंच खूप दडपण आहे, कारण ज्या दिवशीपासून आदरणीय सोबत जेव्हा चर्चा झाली तिथपासून किंवा ज्यांच्यासोबत मी काम करत होतो त्यांच्या जवळच अतिशय जवळचं असं भावनिक नातं होतं आणि या भावनिक राजकारणात अडकलो होतो आणि आज त्या भावनिक राजकारणातून मी मुक्त होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्याला माहिती आहे, खर तर आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघातील बऱ्याचशा लांजा तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की मी मला आणि चेतनला आमदार राजेंद्र साळीचा उजवा हात आणि डावा हात समजायचे, परंतु त्यांनी हे उजवा हात आणि डावा हात समजताना आम्हाला कायमस्वरूपी गृहीत धरले. हे कधी, परंतु आज आम्ही या भावनिक राजकारणाच्या प्रवाहातून विकासाच्या राजकारणाच्या प्रवाहात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर पाहता आपल्याला माहिती आहे की मी युवा सेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो. या ठिकाणी ज्या गावात जायचो त्या ठिकाणी नियुक्ती द्यायचो आणि 2 महिन्यांनी परत गेलो की त्या ठिकाणी तो नियुक्ती दिलेला पदाधिकारी मुंबईत असायचा. याला कारणीभूत की आपल्या गावात जी रोजगाराची निर्मिती व्हायला पाहिजे होती, आपल्या तालुक्याची रोजगाराची निर्मिती व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि ती या ठिकाणी आपले किरणजी सामंत यांच्या माध्यमातून पूर्ण होईल असा मला सार्थ विश्वास आहे. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर युवक वर्ग जास्त आकर्षित झालेला आहे आणि तो युवक वर्ग आदरणीय किरणजी सामंत यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की या युवकांसाठी विविध रोजगाराच्या कंपन्या आपल्या माध्यमातून या मतदारसंघात येतील, विविध आरोग्य सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून या मतदारसंघात येतील अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी मला तालुका संघटक म्हणून जी नियुक्ती दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पदाला न्याय देऊन आदरणीय किरणजी सामंत या ठिकाणी भावी आमदार म्हणून निवडून येतील यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू असा विश्वास देतो आणि या ठिकाणी दूर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय किरण भैया ज्यांनी आपल्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय ते प्रसाद, चेतन, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी, सगळ्यांचीच नावं आता घेत नाही आणि मोठ्या संख्येनं उपस्थित या प्रवेश कार्यक्रमासाठी बंधू आणि भगिनी, गेले 2 महिने या मतदारसंघामध्ये मी स्वतः बघतोय ते इथं पक्षाचा मेळावा होण्यापेक्षा प्रवेशाचे मेळावे होत आहेत. आता प्रसादनं सांगितलं की भावनिक बंधनातनं तुटून आपण विकासात्मक बंधनात अडकण्यासाठी या पक्षामध्ये आला. भावनिक बंधन कसं असतं ते देखील खरं असलं पाहिजे. डावा उजवा हा नंतरचा भाग आहे, परंतु ज्या अपेक्षेनं आज तू या ठिकाणी भाषण केलं आणि सांगितलं की या ठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे ही खऱ्या अर्थानं भावना आहे. मी पक्षामध्ये प्रवेश करत असताना माझ्यासोबतचे जे तरुण सहकारी आहेत, तरुणी आहेत, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही खरी भावना आहे. आणि भावनेच्या जीवावर 10-10, 15-15 वर्ष आमदारकी भोगणं ही भावना नाही, हे फसवणं आहे असं माझं मत आहे. कालचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. काल मी भैयांच्या समवेत मुंबईच्या तुमच्या मतदारसंघाच्या मुंबईकरांच्या बैठकीला होतो. काही लोकांचं असं मत होतं की मुंबईकर त्यांच्यासाठी जमतात, पण आपण जी सगळ्यांनी मेहनत घेतली, भैयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि पहिल्या भेटीमध्ये शेकडोंच्या संख्येनं मुंबईकर महायुतीचे उमेदवार म्हणून भैयांना आशीर्वाद देण्यासाठी दादरमध्ये जमले, याच्यातच भैयांचा विजय आहे. आणि म्हणून मी म्हटलं की भावनिक राजकारण जास्त दिवस चालत नाही. फक्त एकच माझी विनंती आहे, पत्र मिळाल्यानंतर सुद्धा घरी येतील आणि परत भावनिक मात्र होऊ नका. आपण विकासात्मक कामासाठी आता एकत्र आलोय, कारण शेवटी या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला तालुक्याचा, आपल्याला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मी दोघांचीही भाषणं मनापासून ऐकले, विनयचं देखील ऐकलं, त्याच्यानंतर प्रसादचं देखील ऐकलं. दोघांची भावना हीच आहे की रस्त्याची कामं होतात, पुलांची कामं होतील, साखवांची कामं होतील, पण या मतदारसंघातल्या युवा पिढीला रोजगाराची आवश्यकता आहे आणि आपल्या आई वडिलांच्या समवेत मुलं राहण्यासाठी ती मुलं लांजा राजापूरलाच राहिली पाहिजे ही आपली प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून राजापूरला तर MIDC आपण केलेलीच आहे,
35 दिवसानंतर ज्यावेळी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येईल, तुमचे आमदार म्हणून भैया विधानसभेमध्ये असतील, कारण मी तुम्हाला शब्द देतो की राज्यामध्ये देखील बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण एमआयडीसीचं नियोजन करतोय आणि त्याच्यामध्ये देखील बाहेरनं कारखाने आणूच, पण इथं देखील सहकारी तत्वावर तुम्हाला सगळ्यांना एकत्र करून फूड प्रोसेसिंगची युनिट जर आपण या राज्यामध्ये सुरू केली तर त्याच्यातनं देखील हजारो मुलांना रोजगार मिळू शकतो. 2-2.5 वर्ष देखील जिल्ह्यामध्ये रोजगार येतील, जिल्ह्यामध्ये कारखाने येतील, यासाठी आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करत होतो. 8-15 दिवसापूर्वी पहिला देशातला सेमीकंडक्टरचा कारखाना ज्याचं काम सुरू होतंय ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघात रत्नागिरीमध्ये होतं. 30,000 मुलांना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे, मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. पण ते काय फक्त रत्नागिरीपुरता मर्यादित नाही. त्यांना आवश्यक असलेलं शिक्षण जर लांजामध्ये असेल, राजापूरमध्ये असेल, तरी या जिल्ह्यातल्या स्थानिक मुलांना नोकऱ्या देण्यासाठी हा प्रकल्प इथं आपण उभा केलाय. आणि आज अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की जसा 19,000 कोटीचा प्रकल्प आणला तसा तुम्हाला अभिमान वाटेल, देशाला अभिमान वाटेल असा संरक्षण खात्याच्या त्या प्रकल्पावर देखील आजच मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि 1,000 एकर जागा आजच आम्ही अंबानी ग्रुपच्या ताब्यामध्ये दिलेली आहे मुंबईमध्ये. त्याच्यामधनं देखील जवळजवळ 8,000 तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत येणारी इन्व्हेस्टमेंट ही 20,000 कोटी होती, परंतु आज 1,000 एकर जागा दिल्यामुळे आता 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते आणि त्याच्यातनं बेरोजगारी दूर होणार आहे. पण मला अजून एक आपल्याला सांगितलं पाहिजे की विकासाची कामं किती झपाट्यानं होतात. आपण 10-15 वर्षापूर्वीचा कालावधी बघितलाय आणि या 5-6 महिन्यातला खासदारकीनंतरचा कालावधी बघितलाय. म्हणजे मला वाटतं की प्रत्येक दिवशी लांजामध्ये करोडो रुपयाची कामं मंजूर होत आहेत, राजापूरमध्ये करोडो रुपयाची कामं मंजूर होत आहेत. आचारसंहिता लागायला अजून 1 महिना मिळाला असला तर मला असं वाटतं की आमदार असून सुद्धा 10 वर्षात ज्यांना काही जमलं नाही तेवढा विकासात्मक कायापालट बायांच्या नेतृत्वाखाली अजून 1 महिन्यामध्ये हा राजापूर तालुक्यामध्ये झाला. आणि म्हणून रोजगाराबरोबर विकासाची कामं देखील असली पाहिजे ही आमची सगळ्यांची प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून भावनिक राजकारण सोडून आज आपण विकासाचं राजकारण करताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची बाब आहे. काल देखील मुंबईच्या मेळाव्यामध्ये एक मी किस्सा सांगितला. शेवटी कसं असतं की मगाशी कुणीतरी म्हटलं की एकनिष्ठ सगळे आमच्याकडे आले, म्हणजे हा खरा तर आमच्यावर आक्षेप आहे. म्हणजे आम्ही पण एकनिष्ठ झालो. एकनिष्ठ लोकांकडे एकनिष्ठ लोक आहेत, कारण धनुष्यबाण आमच्याकडे आहे. वंदनीय बाळासाहेबांचा विचार आपल्याकडे आहे आणि एक संवेदनशील आणि भावनाप्रधान मुख्यमंत्री आपल्याकडे आहे. आज 2 वर्षापासून काही टीका टिप्पणी होती, आता देखील 10-15 दिवसामध्ये त्या प्रचाराच्या ओघामध्ये काही लोक सांगतील. पण आपल्याला आठवत असेल आपण मागच्या वेळेची प्रसाद निवडणूक जी लढवली ती शिवसेना आणि भाजप अशी एकत्र लढवली. एका बाजूला वंदनीय बाळासाहेबांचा फोटो होता आणि एका बाजूला नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो होता आणि मग सगळ्यांचे आपले फोटो होते आणि तशी आपण निवडणूक लढवली. आपल्या 167 जागा निवडून आल्या. 167 जागा निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद पहिलं की दुसरं मिळणार होतं मला माहित नाही, पण जे पहिलं मिळेल दुसरं मिळेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद एका शिवसैनिकाला द्यायचं ही आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा होती. कारण ज्या माणसानं रिक्षा चालवण्यापासून काम केलं, ज्या माणसानं शिवसैनिकावर अन्याय झाल्यानंतर समोरच्याच्या स्वेटामध्ये हात घातला, अशा माणसाला मुख्यमंत्री होताना आमच्या सगळ्या आमदारांना बघायचं होतं. आणि म्हणून त्या 34 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक वेळा आम्ही पक्षप्रमुखांना सांगितलं की एक रांगडा नेता या राज्याचा आपण मुख्यमंत्री करा. परंतु आता जे काय चाललं होतं आम्हाला माहित देखील नव्हतं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवला, आम्हाला सगळ्यांना जमवलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी थांबायला तयार आहे, मला मुख्यमंत्र्यांची आवश्यकता नाही. आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री होत आहेत, याचा अर्थ एक शिवसैनिक मुख्यमंत्री होत आहेत. मग आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आपण काँग्रेस बरोबर जातोय. ते म्हणाले की नेत्यानं निर्णय घेतला की तो खांद्यावर घेऊन पुढे जायचा असतो आणि म्हणून तो आम्ही सगळ्यांनी ऐकला. पण ऐकून शेवटी काय झालं, आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो आणि जे काय काँग्रेसवाले सांगायचे ते आम्ही ऐकायचो. आणि एक दुर्दैवी घटना शिवाजी पार्कवर घडली. काँग्रेसवाल्यांनी पक्षप्रमुखांना निरोप पाठवला की वंदनीय बाळासाहेबांच्या नावासमोरचा हिंदू हृदय सम्राट जर तुम्ही या सभेमध्ये म्हणणार असाल तर आम्ही उद्यापासून तुमच्या बरोबर अलायन्स मध्ये राहणार नाही. आणि ते देखील पक्षप्रमुखांनी ऐकलं आणि ते भाषण काढून बघा. त्या शिवाजी पार्कच्या भाषणामध्ये इतिहासातलं पहिलं भाषण बाळासाहेबांच्या नावाच्या मागं त्यांच्या सुपुत्रानं
हिंदू हृदय सम्राट हे नाव लावलं नाही. आम्ही केलं होतं ते चूक केलं होतं की बरोबर केलं होतं? बाळासाहेबांच्या हयातीमध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना संपवण्याचं काम जर खरं कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलं. आणि आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपल्याबरोबर काही लढतायत, हे भावनिकपणा नाही, ही खरी गद्दारी आहे. हे देखील मी काल मुंबईच्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं. आणि म्हणून प्रसाद, हे सगळं प्रसाद असेल जे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. पाया पडण्याचा कार्यक्रम मी समजू शकतो, पण पाया पडण्याच्या कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन देखील तालुक्याचा विकास असतो. तुम्ही पण एवढे भोळे आहे सगळे. 10 वर्ष तुमचं उपजिल्हा रुग्णालय हे स्थलांतरित होणार आहे या शब्दावर तुम्ही मत घातली. पण आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही मेडिकल कॉलेज आणतोय. 550 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज 6 महिन्यात आम्ही आणलं. आज सुरू झालं आणि ते देशातलं पहिलं मेडिकल कॉलेज. इंजिनिअरिंग कॉलेज आपण कुणबी समाजाचे अनेक बांधव भगिनी इथं आहेत. लोकनेते शामराव पेजे साहेबांच्या नावानं आम्ही सुरू केलं. परंतु सुरू करणार म्हणून सांगितल्यानंतर सुरू झालं आणि त्याच्यातनं बॅच देखील बाहेर पडायला सुरुवात झाली. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतो. 10 वर्ष सांगून सांगून त्याच्यावर मतदान. म्हणजे ही जी किमया आहे, ही जी काय जादू आहे, ही फक्त लांजा राजापूर मतदारसंघामध्ये होऊ शकते, बाकी दुसऱ्या 287 मतदारसंघामध्ये होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा जादूगारांना आता वटणीवर आणण्याची गरज आहे. विकास खरं कोण करतं? मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतो म्हणून सांगितलं नाही तर भैयानी करून दाखवलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उपजिल्हा रुग्णालय शिफ्ट करतो म्हणून नुसतं सांगितलं नाही तर शिफ्ट करून दाखवलं निवडणुकीच्या अगोदर. आता आम्ही एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलो होतो. काळोख होता. गाडीत बसताना भैया म्हणाले की आता पुढच्या डिसेंबरला जेव्हा तू इथे येशील तर इथलं देखील डांबरीकरण झालेलं असेल, हा रस्ता देखील मी मंजूर केलेला आहे. मग आमदार नसताना शासनाच्या नुसत्या एका कमिटीवर असताना जर करोडो रुपयाची कामं लांजा आणि राजापूर तालुक्यामध्ये होत आहेत तर डोळे बंद करून 2 मिनिटं विचार करा, 2 सेकंद विचार करा की आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा कायापालट कसा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण पुढाकार घेऊन आता विकासाची कामं केली पाहिजेत. आणि विकासाची कामं करत असताना आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. आज मला इथे चिठ्ठी आलेली आहे मुलुंड मधल्या वसतिगृहाच्या संदर्भात बोला. याच्याबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट मी वसंत तुम्हाला सांगतो. मागच्या सरकारनं म्हणजे काँग्रेसच्या सरकारनं आपल्या कुणबी भवनाला 5 कोटी रुपये दिले. पण कुणबी समाजाकडनं एक अग्रीमेंट करून घेतलं, बरोबर ना, की 10 वर्षानं 5 कोटी रुपये परत देणार. अरे काय बँक आहे की व्याजी देत आहे? तरी कुणबी समाजानं ऐकलं आणि ते बांधकाम आपण सुरू केलं. सरकार बदललं, हे सगळे मला भेटायला आले. साहेब अजून 7 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. त्या 7 कोटीची मुदत मात्र पुढची 25 वर्ष घ्या. म्हटलं असलं आम्ही काय करत नाही. मागचे 5 कोटी रुपये पण तुमचेच आणि आता दिलेले 7 कोटी रुपये पण तुमचेच. मला सगळ्या कुणबी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं साहेब असं होऊ शकत नाही, कारण तसं आम्ही अग्रीमेंट केलंय. एक दिवस असाच उठलो, एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो. शिंदे साहेबांना म्हटलं ही कुठची पद्धत आहे? आपण सरकार चालवतो की पतपेढी चालवतो? त्यांनी सांगितलं की हे 5 कोटी रुपये तर 1 सेकंदात तर त्यांनी परत द्यायचेच नाहीत आणि हे 7 कोटी रुपये घ्या. आणि उद्घाटनाला आल्यानंतर सांगितलं की अजून तुम्हाला जे 1.5 कोटी रुपये पाहिजे ते 1.5 कोटी रुपये देखील द्या. असं महाराष्ट्रातलं पहिलं कुणबी समाजासाठीचं वसतिगृह जर कुठं उभं राहिलं असेल ते मुलुंडमध्ये राहिलं. अजून एक वसंत विषय आहे तिलोरी कुणबीचा. 1961 सालामध्ये याच काँग्रेसवाल्यांनी कुणबी समोरचं तिलोरी काढून घेतलं. लोकनेते शामराव पेजे साहेबांनी दिल्लीमध्ये आवाज उठवला. अनेक लोकांनी मध्ये शिवाजीराव जडार असतील, नर आतडकर असतील, तुबा कदम असतील, रामभाऊ बेंडल असतील, त्या मामी भोड असतील, या सगळ्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला की आमच्या कुणबी समोरचं तिलोरी निघून गेलेलं आहे, आमचं नुकसान होत आहे. पण 2024 पर्यंत कोणी ऐकलं नाही. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना देखील मी सांगितलं आपल्या नशिबामध्ये जर भाग्याचा क्षण आणायचा असेल आणि कुणबी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर कुणबी समोर तिलोरी लागणं आवश्यक आहे. पण ते कायम तर फेसबुकवरच असायचे, त्याच्यामुळे हा काही योग त्यांच्या नशिबी आला नाही. परंतु ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं साहेब तुमच्या नशिबामध्ये भाग्याचा क्षण येऊ शकतो, 6 महिन्यामध्ये कारवाई झाली. 6 महिन्यामध्ये कारवाई झाली आणि 1961 सालापासून तुमचा जो प्रश्न प्रलंबित होता कुणबी समाजासमोर तिलोरी लावण्याचा, ते देखील ऐतिहासिक काम महायुतीच्या सरकारनं केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यामुळे नुसतं करतो म्हणून आम्ही सांगत नाही, आम्ही ते करून दाखवलेलं आहे. आणि जे काही करून आपल्याला दाखवलेलं आहे त्याला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच कळकळीची आपल्याला विनंती करतो. ज्यांनी पक्ष प्रवेश केलाय त्यांनी अजिबात घाबरण्याचं कारण नाही. कारण शेवटी तुम्ही शिवसेनेमध्येच आलाय आणि धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये आलाय.
त्याच्यामुळे कसलीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकार आमचंच आहे, आमचंच येणार आहे, त्याच्याबद्दल पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि आज जी काय कामं झाली त्याच्यापेक्षा 10 पट कामं लांजा राजापूर मतदारसंघ पुढच्या 2 महिन्यामध्ये बघेल हा शब्द देतो. ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केले त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पक्षात प्रवेश केला म्हणून तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे केलेली आहे. सर्वांनी राखेत उभं राहून आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. Thank you.